योग शिक्षक सुनील मधुकर गुरव गेल्या 21 वर्षापासून योगाचं प्रशिक्षण जळगाव नगरीमध्ये देतो आहे। सर्व क्षेत्रातले लोक या योग वर्गाला येतात। हा मेहरून तलावाच्या काठावर डॉक्टर शेखर रायसोनी यांचा सिद्धार्थ लॉन म्हणून फार्म हाऊस आहे आणि गेल्या 12 वर्षापासून इथे योग साधना चालू आहे। जळगावमधील डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, रिटायर प्रिन्सिपल, बिझनेसमॅन, सीए असे वेगवेगळ्या फील्डचे लोक इथे सकाळी योग वर्गाला येतात। सकाळी 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 3 वर्ग इथे योगाचे चालतात। मी 3 वर्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा जळगाव जिल्हा अध्यक्ष होतो। आता या वर्षी जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक या 5 जिल्ह्यांचा उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून काम माझ्याकडे महाराष्ट्र योग शिक्षकांनी दिलेलं आहे। ते व्यवस्थित चालू आहे आणि हे वर्ग सुद्धा व्यवस्थित चालू आहे। माझ्या वर्गाचे योग साधक आदरणीय प्राध्यापक बावन्ने सर हे इथे रेग्युलर गेल्या 1 वर्षापासून येत आहेत। योगामुळे त्यांना काय फायदे झाले, तसेच ते आता 5 दिवसाचं एक नॅचरोपॅथीचं निसर्गोपचार केंद्रात जाऊन आले आणि 5 दिवसाचं शिबिर केलं, शरीर शुद्धी शिबिर। त्याचे सुद्धा त्यांना काय अनुभव आले ते आपल्याला सांगत आहेत। आपण शांतचित्ताने ऐकावे ही विनंती। हरिओम। हरिओम। सर्वांना नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुमार बावणे इथे डॉक्टर अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे। गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी श्री सुनील गुरव आमचे योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचं रोज सत्रामध्ये सामील होतो आहे। माझ्या मुलाला योगाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मी या ठिकाणी मुलासोबत आलो होतो आणि मुलगा माझा आता उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे, पण मी या ठिकाणी हा वर्ग कायम ठेवलेला आहे। माननीय आमचे सुनील गुरव सर जे आमचे योग शिक्षक आहेत त्यांनी स्वतः फैजपूर इथे एक निष्कलंक धाम म्हणून जे सेंटर आहे, तुलसी हेल्थ केअर सेंटर, इथे नॅचरोपॅथीचं एक शिबिर ते स्वतः सपत्नी करून आले आणि त्यांनी जे अनुभव सांगितले त्याच्याने मी प्रेरित होऊन मी सुद्धा त्या शिबिराला 25 ते 30 मेच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊन आलो। या शिबिरात मला अत्यंत चांगले अनुभव आले, त्याबद्दल मी आपल्यासमोर थोडी माहिती देत आहे। निष्कलंक धाम हे एक महामंडलेश्वर स्वामी जनार्दन गिरीश महाराज यांनी या ठिकाणी फैजपूर या ठिकाणी हा परिसर 2.5 ते 3 एकर क्षेत्रामध्ये एका शेतामध्ये हे सेंटर तयार केलेलं आहे। अत्यंत उच्च दर्जाचं हे सेंटर आहे। त्या ठिकाणी श्री सचिन पाटील जे नॅचरोपॅथीचे एक्सपर्ट आहेत, त्यांनी 20 वर्ष या क्षेत्रात काम केलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी आम्हाला आहार, योगा आणि विहार असं एकंदरीत सर्व पॅकेज आम्हाला या ठिकाणी सांगितलं। त्या ठिकाणबद्दल थोडं सांगायचं तर रोजची दिनचर्या जी त्या ठिकाणची होती अत्यंत चांगली होती। सकाळी 5 वाजता उठायचं, त्यानंतर 5 वाजता उठून मेथी दाणे आपण घ्यायचे आणि ते खाऊन घ्यायचे, गिळून घ्यायचे। त्यानंतर गरम पाणी, कोमट पाणी त्याच्यावर घ्यायचं 2 ग्लास कमीत कमी। त्यानंतर वॉकिंग करायचं साधारण 1 तास। त्या ठिकाणी चांगल्यापैकी लॉन आहे आणि ते वॉकिंग केल्यानंतर मग आम्हाला त्या ठिकाणी काढा मिळायचा, तो काढा घ्यायचा। पुन्हा 15-20 मिनटं वॉकिंग करून मग आम्हाला ते गार्गल करण्यासाठी मीठ आणि हळद टाकलेलं पाणी, कोमट पाणी गार्गल करण्यासाठी द्यायचे। त्याच्याने आपण गार्गल करायचं आणि गार्गल केल्यानंतर मग आम्हाला ते एका योगा हॉलमध्ये घेऊन जायचे। योगा हॉलमध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी हलके फुलके योगासनं, ताडासन, तिरेक ताडासन, कंटी चक्रासन यासारखे हलके फुलके योगासनं आमच्याकडून करून घ्यायचे। असं 1 तास 1.5 तासाचं ते सेशन व्हायचं। त्या सेशनसोबतच ते आम्हाला आहार आणि विहाराचं महत्त्व देखील प्रत्येक त्या लेक्चरमध्ये सांगत असतात। ते झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा थेरपीसाठी जात असतो। वेगवेगळ्या थेरपी त्यांनी आमच्याकडून करून घेतल्या। ज्याबद्दल सांगायचं तर बाष्प थेरपी ही एक थेरपी आहे, ज्यामध्ये आपल्या अंगाला पूर्ण सरसोचं तेल लावलं जातं आणि ते तेल लावल्यानंतर मग आपण जी पॉलिथिन पिशवी असते ते पूर्ण अंगात घालायची, थेट गळ्यापर्यंत घालायची आणि त्या पॉलिथिन पिशवीत गळ्यात घातल्यानंतर आपण उन्हामध्ये एक 20 मिनटं त्या ठिकाणी पडून राहायचं। तर संपूर्ण शरीरातून आपला जो घाम निघतो, तर त्यांच्या सांगण्यानुसार की हा घाम म्हणजेच आपल्या शरीरातली विशुद्धी आहे, विषतत्व आहे, ते घामाच्या स्वरूपात बाहेर पडतात। 3 गोष्टी